उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा खर्च 63 कोटी, भाजपचा आरोप, तर शिंदेच्या शिवसेनेने खर्चावर भाष्य करणं टाळलं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर पाऊस, चिखल आणि साचलेल्या पाण्याचं सावट. मेळावा उद्यावर, पण शिवाजी पार्कात पाण्याचं तळं कायम. दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे हॉस्पिटलमध्ये. अँब्युलन्सने नारायणगडावर जाणार, मात्र परंपरा कायम ठेवणार जरांगेंचा निर्धार. एसटी प्रवर्गातल्या समावेशासाठी धनगर समाज आक्रमक. जालना, नांदेडमध्ये मेंढ्यांसह रास्ता रोको. फॉरेन्सिक अहवालात दोघांनी गाडीवर हल्ला केल्याचं नमूद. अनिल देशमुखांचा दावा, तर निवडणूक आयोगाने देशमुखांवर गुन्हा दाखल करावा, भाजपची मागणी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतल्या शताब्दी समारंभामध्ये पंतप्रधान मोदींची उपस्थिती. विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं अनावरण. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवींनी बीसीसीआयची मागितली माफी. नव्याने सुरुवात करण्याची याचना. सूर्यकुमारला दुबईला येऊन ट्रॉफी आणि पदकं घेऊन जाण्याचा प्रस्ताव. मराठीमध्ये प्रतिक्रिया देण्यास सपाचे नेते अबू आझमींचा नकार. महायुतीचे नेते संतप्त. मुंबईत मराठी बोललंच पाहिजे, आशिष शेलारांनी सुनावलं. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादकांवर. अतिवृष्टीसाठी प्रति टन 15 रुपये कपात करणार, तर ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघाने केला होता विरोध. कल्याणमधील केसी गांधी शाळेत विद्यार्थिनींना टिकली बांगड्या घालण्यावर बंदी. पालकांमध्ये संतापाची लाट. ठाकरेंच्या शिवसेनेकडून केडीएमसी शिक्षण विभागात तक्रार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.